तर हाय हॅलो स्पेशल अशा व्लॉगमध्ये मी कोमल तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते। तर बघा भाऊबीज होती आणि मी गेले होते गावी। नॉर्मली गावी हे जाणं आधीमध्ये कधीच होत नाही, दिवाळी किंवा उन्हाळ्याची जेव्हा सुट्टी असते तेव्हा, कारण नॉर्मली मुलांना सुट्टी ही 4 किंवा 5 दिवस असते, त्यावरती नसते। तर त्यामुळे गावी फक्त दिवाळीलाच जातो। तर अशा पद्धतीने भाऊबीज झाल्यानंतर संध्याकाळी जे आहे तर ते फटाके वाजवायची जी मज्जा आहे किंवा सेलिब्रेशन जे होतं तर ते अशा पद्धतीने बऱ्यापैकी आमचं झालं होतं। आणि त्यानंतरचा जो व्लॉग आहे तर तो दुसऱ्या दिवशीचा जो आहे तर तो स्पेशल मी तुमच्यासोबत शेअर करते। चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्ही सुद्धा गावाला गेल्यावर ह्या साऱ्या मज्जा आहेत तर त्या अनुभवता। तर बघा हे जे आहे तर त्या घरामागचा जो व्ह्यूज आहे तर तो होता आणि आत्ता जे दाखवते तर ते घरासमोरचा व्ह्यूज होता। तर इथे जे जास्वंदीचं झाड आहे तर ते तुम्ही बघू शकता, 12ही महिने फुल त्याला जे फुलं आहेत तर ते खूप लगडलेले असतात किंवा बहरलेले असतात। तर घरासमोरचा जो असा व्ह्यूज आहे तर तो होता। तर इथे बघा जी आहे तर ती गाडी इथे पार्क केलेली, समोर होता गायांचा किंवा शेळ्यांचा गोठा आणि अशा पद्धतीने जे आहे तर ते सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे जे आहेत तर ते आमच्या घरी की म्हणजेच माझ्या माहेरी जे आहेत बऱ्यापैकी रस्ते केलेले। तर त्यानंतर मी केली होती स्वयंपाकाची तयारी। तर इथं पाट्यावरती वाटण वाटत होते, छान अशी रेसिपी करायची होती। तर आजची जी रेसिपी आहे तर ती करणार होती माझी आजी। आजीच बोलत होती मी पाट्यावर वाटते, पण आजी खूप थकलेली आहे, तिला म्हटलं की मी वाटण वाटून देते आणि तू भाजी कर। सो भाजीची बऱ्यापैकी जी आहे तर ती तयारी आजीने केली होती। अगोदर मी ज्या भाकऱ्या आहेत तर त्या चुलीवरती केल्या होत्या मस्तपैकी आणि त्यानंतर इथे बघा माझी जी आजी आहे तर तिच्या पद्धतीने साधं सोपं सोज्वळ जे आहे तर ते भाजी करायचं काम माझ्या आजीचं चाललं होतं। तर इथे तुम्ही बघू शकता तिने कढईत तेल टाकलं होतं 1 ते 1.5 पळी आणि त्यानंतर इथे टाकत आहे मसाले। तर ती जे रोजचे मसाले वापरते तर ते त्यामध्ये होता गरम मसाला, घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, हे जे आहे तर ते सगळे मसाले आईने त्यामध्ये टाकले होते अशा पद्धतीने। तर गावी गेलं आणि चुलीवरचं जेवण जर केलं नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, मला तरी असंच वाटतं। सो तुम्हाला यावरती काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा। तर इथे बघा गावाकडच्या माणसांना जी आहे तर ती बऱ्यापैकी सवय झालेली असते किंवा जुन्या लोकांना तर ते चमचा वगैरेने न टाकता हातानेच टाकतात, कारण त्यांची जी रोजची पद्धत आहे किंवा सवय, तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात। तर इथे बघा आजीचं बऱ्यापैकी जे आहे तर ते फोडणी देऊन झालेलं आहे आणि आज मस्तपैकी होता तो खेकडाचा बेत आणि ह्या जे खेकडी आहेत तर त्या आमच्या आजीने स्वतः पकडून आणलेल्या होत्या। आमची आजी जी आहे तर ती पकडण्यासाठी गेली होती, कारण नातवंड येणार होती त्यासाठी। सो तिचा हा जो प्रयत्न होता थोडासा तर तो तुम्हाला कसा वाटला? तर आजीचं प्रेम जे आहे तर ते कायम असंच असतं, कधी संपत नसतं। आमच्या बाबतीत तरी असंच आहे, आम्ही गेलो कधी तर तिला खूप आशा वाटते किंवा हौस वाटते। तर असंच आमच्यासोबत जे आहे तर ते आजी जे प्रेम आहे तर ते लावत असते किंवा करत असते। सो स्पेशल आजचा जो व्लॉग होता तर तो आजीसाठीच होता, कारण आजीने आमच्यासाठी एवढं सगळं केलं होतं। सो तुमची आजी पण तुमच्यासाठी थोडंसं काही करण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्हाला आवडतं का? सो ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर बऱ्यापैकी आईने जे कालवण केलं होतं तर ते तिच्या अंदाजाने आणि तिच्या चवीने तर खूप छान जे आहे तर ती भाजी झाली होती। तर बऱ्यापैकी जे आहे तर तिची फोडणी देऊन झालेली आहे। त्यानंतर आपण आता त्याला उकळी येईपर्यंत जे आहे तर ते कालवण घेणार आहोत शिजून। तर अशा पद्धतीने बरीच जी वस्तू आहे तर ती पेटलेली होती आणि पटकन जे आहे तर तो स्वयंपाक तिने उरकून घेतलेला होता। तर बघा चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं।